ती गाडी नक्की तुम्हाला कधी दिसली? गिरगाव चौपाटी क्रॉस केली त्यावेळेस. अच्छा, म्हणजे गिरगाव पासून ती गाडी तुमचा पाठलाग करत होती? नाही, असं नक्की नाही सांगता येणार. एकूण माणसं किती होती गाडीत? 2. नाही ग, 3 होती. अगं असं काय करतेस? 2 होती. तो ड्रायव्हर आणि त्याच्या शेजारी बसलेला माणूस. नाही ग अनु, तो मागे बसलेला माणूस नाही का आपल्याकडे बघून बोट दाखवत होता तो? नाही ताई, तुझा काहीतरी घोळ होतोय. अगं तो ड्रायव्हर फक्त मागे वळून बघत होता, पण तिथे कोणी बसलेलं नव्हतं. नाही नाही, गाडी चालवणारा नक्की एकच माणूस होता? हो. नक्की? त्यांनी कपडे कुठले घातले होते? शर्ट्स. म्हणजे मला असं म्हणायचंय की आम्हाला फक्त शर्ट्सच दिसले त्यांचे. शर्ट्स वगैरे सगळं ठीक आहे, पण कशा प्रकारचे, म्हणजे कुठल्या टाईपचे शर्ट्स घातले होते? नाही, खूप चांगले वगैरे नव्हते. इनफॅक्ट डाऊन मार्केटच होते. ऍक्च्युली काय झालं, जेव्हा आम्ही त्यांना गणवून तिकडनं निघालो ना, तेव्हा त्यांना काही कळलंच नव्हतं. खूप गोंधळले होते ते. म्हणजे आम्ही अचानक गाडी लेफ्टला घेतली, मग राईटला घेतली आणि मग लगेच यू टर्न मारून तिकडनं निघालो. आणि बावळटासारखे आमच्याकडे बघतच बसले. मग ते परत कधी भेटले तुम्हाला ते? परत म्हणजे हा, आम्ही मरीन ड्राईव्हच्या इकडनं जेव्हा लेफ्टला गेलो ना, तेव्हा घराकडे येण्याच्या रस्त्यावर ते दिसले होते ना आपल्याला. राईट. हो. सिगरेट ओढू? नको. हा, म्हणजे शक्यतोवर नको. ओके. ती गाडी पांढऱ्या रंगाची होती, राईट? हो. तुला कसं काय कळलं? नाही, कारण जनरली अशा केसेस मध्ये गाडी ही पांढऱ्या रंगाचीच वापरतात. फरक कळणं कठीण असतं ना. त्याचं रजिस्ट्रेशन कुठलं होतं? रजिस्ट्रेशन म्हणजे असं मला नक्की नाही सांगता येणार. पण मी तुला नक्की माहित नाहीये. नाही. ओके, जाऊ दे. ओके. आणि तुम्ही टॅक्सी कुठे पकडली? टॅक्सी गिरगाव टॅक्सी स्टँड पाशीच. हो. नक्की? हो. नाही, कारण बऱ्याचदा काय होतं की टॅक्सीवाले सुद्धा अशा लोकांना सामील असतात, म्हणून विचारतोय. नाही, हा नक्की नसावा. कारण अरे जेव्हा ताईने त्याला कार्ड दाखवलं तेव्हा तो यायला तयार झाला. एरवी तो तयारही नव्हता. बरं, त्या लोकांपैकी कोणाचे मी फोटो जर का तुम्हाला दाखवू शकलो तर तुम्ही त्यांना ओळखू शकाल? नाही, मला नाही ओळखता येणार. तू आकांक्षा? नाही, इवन आय डाऊट. ओके. पण मग आता काय पुढे काय करता येईल? काही नाही. का? नाही, कारण माझ्याकडेच पुरेशी माहिती नाही ना. अरे असं काय म्हणतोस? आम्ही सांगतोय ना, आम्ही तिथून गिरगाव टॅक्सी स्टँडवरून टॅक्सी पकडली. ती इथे येत असताना पूर्ण वेळ तिचा पाठलाग होत होता. घरापर्यंत ती लोक आली होती. अनुष्का, पाठलाग म्हणजे काय बोलते तू? जगात प्रत्येक गाडीच्या पुढे आणि पाठीमागे गाडी असते, म्हणजे याला पाठलाग म्हणायचं का? गाडीत नेमकी माणसं किती, 2 किंवा 3 म्हणजे नक्की माहित नाही. गाडीचा रंग पांढरा, रजिस्ट्रेशन कुठलं माहित नाही, गाडी कुठली माहित नाही. मारुती होती. मारुती होती. आता या 1 कोटी लोकसंख्या असलेल्या शहरात मी काय पांढरी मारुती शोधत बसू का? कशी आणि कुठे आणि कधी? बर, पण मग पुढे काय? काय नाही, रिपोर्ट लिहून द्या, बघू. एक मिनिट. त्या गाडीच्या दोन्ही साईडला रॉड्स होते. ते झेंडे लावायचे रॉड्स असतात ना, तसे. आणि त्याच्या बॉनेट वरती एक गोल स्टीलचं शोपीस होतं. हो, नक्की, आय एम व्हेरी शुअर. आता काहीतरी करता येईल. पुढे काय करणार आहेस? पुढे काय करणार आहेस? प्रीती अबॉर्शनसाठी नाही म्हणते.
म्हणते मी नाही करणार अबॉर्शन. पण काय? मी तरी काय करू? जेवढं करून ठेवलेस तेवढं पुरेसं आहे. डिवोर्स साठी काही प्रयत्न करतोयस? काही करणार आहेस? डिवोर्स? कोणत्या बेसिसवर घेऊ डिवोर्स? बायको अबॉर्शन साठी नाही म्हणते, किंवा मैत्रिणीलाही दिवस गेले आहेत, या बेसिसवर मी नाही मागू शकत डिवोर्स. पटत नाही असं तर सांगू शकतोस. पटत नाही तर बायको प्रेग्नंट कशी झाली असं जर त्या काउन्सिलरनी मला प्रश्न विचारला तर कुठल्या तोंडाने उत्तर देऊ? डिवोर्स. मला फक्त एवढंच उत्तर हवंय की माझं आणि माझ्या बाळाचं पुढे काय. बघू. पुढे काय म्हणजे? पुढे काय म्हणजे तू पितृत्व नाकारणार आहेस का? असं मी म्हटलंय का? मग मी अबॉर्शन करून घेऊ का? असं मी म्हटलं आहे का? नाही, तू काहीच म्हणत नाहीयेस, पण मग मी काय समजायचं? आज कशी काय इकडे आलीस? युनिव्हर्सिटीत थोडंसं काम होतं. झालं का? पाठवायचं कोणाला? झालं. बाकी काय म्हणतेस? तब्येत कशी आहे? मी बरी आहे. यांना काय झालंय ना? काय माहित, विचारलं तर सांगतही नाहीत. अगं पण जया कॉलेजला जातोय ना? जातात, पण आल्यावर खूप थकून जातात हो. अगं एवढं तर मग सगळ्या टेस्ट करून घ्यायला सांग ना त्याला. सांगितलंय मी त्यांना सगळ्या टेस्ट करून घ्या म्हणून. कधी? आठवडा झाला. पण हा मूर्ख जायचा नाही टेस्ट करून घ्यायला. आता आहे का घरात? चांगला फोन करून ठणकावते मी त्याला. ते तुमचं ऐकणार नाहीत. का? माझं काय ऐकणार नाही तो? तुम्ही कुठे टेस्ट करून घेतल्यात, तर त्यांनी करून घ्याव्यात. मॅडम, मी तुमची परवाची बायोप्सीची अपॉइंटमेंट घेतली आणि हे ठणठणीत आहेत. पण सुनंदा, ह्या आजारपणात माझं काही बरं वाईट झालं तर? आकांक्षा, घे जेवून घे बेटा. नको. अगं नको असायला काय झालं? हा? बाहेर कुठे खाऊन आलीस का? नाही का आजी, आता यावेळी मी काय खाऊन येणार? भुकेला काही गळ्या बांधलेलं असतं का? ती लागली म्हणजे लागली. घे खाऊन घे. नको, खरंच नको, मला भूक नाहीये. उगी शहाणपणा करू नकोस. हा चल खाऊन घे, मी भरवते तुला. आजी नको ग प्लीज. अगं आजी मला खरंच भूक नाहीये, प्लीज, मला इच्छाच नाही होते. तुम्ही लहान होता त्यावेळी तुम्हाला भरवायची ना? तुमची दोघींची नेहमी भांडणं व्हायची. भांडणं कशावरून? तर काऊचा घास कोणाचा आणि चिवचा घास कोणाचा, ही रडारड. मग मी काय केलं, रोज वेगवेगळ्या नवीन प्राण्यांची नावं घ्यायला सुरुवात केली. मग तुम्ही खुश एकदम. पण माझी पंचायत झाली ना. नवीन नावं घेऊन घेऊन प्राण्यांची नावच संपली. पण तोपर्यंत मी हाताने जेवायला सुरुवात केली होती. चल घे जेवून घे. आजी नको, खरंच नको. अगं मी खाऊन आले मगाशी. अगं मगाशी तू नाही म्हणालीस ना? मी खोटं बोलले. का आत्ता बोलतेस? तुला काय समजायचंय ते तू समज. हे बघ, तू काहीही केलंस ना तरी याच्यातून तुझी सुटका नाही. माझी सुटका होतच नाहीये ग. मीच अडकून ठेवलंय स्वतःला या सगळ्यात.
आकांक्षा, अगं म्हणूनच म्हणते मी, तुझ्याकरता नाही पण निदान हॅलो. आकांक्षा, मावशी बोलते. हा मावशी, बरं झालं तू फोन केलास. मी मगासपासून खूप वेळ ट्राय करत होते पण कोणी उचलतच नव्हतं अगं. अच्छा, अगं आज मी दिवसभर घरी नव्हतेच. बरं बोल, काय झालं? तू बोलली त्याच्याशी? मावशी अगं, आकांक्षा, मावशी खूप घोळ झालाय ग सगळा. मला काही कळत नाहीये काय करायचं ते. काय म्हणाला तो? नाही म्हणाला नाही तो काही, पण तो कमिट नाही करत आहे ग. मग तुला एक सांगू का मावशी, या सगळ्यावर आता मला एकच उपाय दिसतोय. मीच आत्महत्या करते म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम संपून जातील एका झटक्यात. आकांक्षा बेटा, नाही पण मी असं नाही करणार मावशी. मी बाबांशी जाऊन बोलते, त्यांना सांगते सगळं आणि मग त्यांनाच आईच्या समोर उभं करते जेव्हा वेळ येईल तेव्हा. शरद ताई समोर उभा राहील? आय डाऊट. ये 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 आकांक्षा, ये बैस. तू चहा पिणार असेल तर 2 कप ठेव. नाही नको, मला खरंच नकोय. मग फ्रीज मध्ये ऑरेंज सिरप आहे ते घे. बाकरवडी पण आहे, कालच दिली एकाने आणून. बाबा जरा तुम्ही इथे 2 मिनिटं बसता का प्लीज? मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. हा गे, बसलो. बोल. तुम्ही कुठे निघालात? फंक्शनला. ते काय महत्वाचं नाहीये, बोल. बाबा मला तुम्हाला हा सांग ना. नाही म्हणजे मला सुरुवात कशी करू मला नाही. काय प्रॉब्लेम आहे सांग ना, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असा नाहीये, म्हणजे प्रॉब्लेम नाहीये, डिलेमा आहे. डिलेमा? त्या हॅमलेटला असतो तसा. बाबा तुम्ही प्लीज हसू नका ना. शब्द काही वापरा तुम्ही हवे तर, पण माझा प्रश्न खरंच खूप मोठा आहे. शब्द तू वापरते. बाबा जरा 2 मिनिटं तुम्ही गप्प बसा. असंच ना? आय एम सॉरी. बेटा, आपल्याला कितीही समस्या असल्या ना तरी आपला राग कधीही दुसऱ्यावर काढू नये. नाही हो बाबा, मी तुमच्यावर राग नाही काढत आहे, पण मला तुम्हाला खरंच काहीतरी सांगायचंय. घरी कोणाकोणाला माहितीये? मावशीला. म्हणजे मी ते सांगण्यासाठीच तिला इथे बोलवून घेतलं. आजीलाही माहिती आणि आता तुम्हाला सांगायचं.
तुझ्या आईला माहितीये? नाही, कळलं. म्हणजे आई व्यतिरिक्त इतर सगळ्यांना सांगायचंय तुला, किंवा आईकडे जाण्याची हिंमत नाहीये तुझ्यात, किंवा आईपर्यंत जाण्यासाठी आमची ढाल बनवतेस तू. नाही बाबा, असं खरंच काही नाहीये. तसंच आहे. नाही मला सांगायचंय, मला सगळ्यांना सांगायचंय, मला तुम्हालाही सांगायचंय, पण आईला नाही कळू शकणार मी सांगितलं तरी. अच्छा, म्हणजे आई विरुद्ध जनमत तयार करतेस तू. नाही बाबा, तेच ते. बोल, काय? सांगण्यापूर्वी एक गोष्ट ऐक. जर चूक तुझी असेल तर आम्ही तुला वाचवू शकणार नाही. आम्ही फक्त नाही, आम्ही काहीही करणार नाही. बोल. कधी, कुठे, कसं, असं प्लीज काहीही विचारू नका. बाबा, मला दिवस गेलेत.